लोकशाही विचार, संविधानाचा विचार ऐकून घेण्यासाठी जमलेल्या खुल्या मनाच्या आणि उघडी बुद्धीचे दारं असलेल्या सर्व बंधू बांधवांना फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेत आपण समाजकारण, राजकारण आणि समाजाची नीती महाराष्ट्रातली कशी राहील हे शिकलो. छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे धोरणकर्ते आहेत, 300 वर्षानंतर सुद्धा ज्यांच्या नावाने राजकारण करण्याची गरज इथल्या राजकीय लोकांना पडते ते अत्यंत ताकदवान विचार देणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात धरून आणि ज्यांनी अहिंसेच्या मार्गाने, सत्याग्रही मार्गाने आपण सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणू शकतो असा विश्वास दिला, त्या महात्मा गांधींचा बोट धरून आम्ही चालतो. इथे उपस्थित छत्रपती शाहू महाराज, आमदार जयश्रीताई जाधव, माजी आमदार राजीव आवळे, बी पाटील साहेब, भारती पवार, लढवय्या असलेल्या मेधा पानसरे, उमा पानसरे, उदय नारकर सर, दिलीप पवार, किरणराव कुराडे, हेमंत देसाई, साई खराडे, कादर मलबारी, गणी आजरेकर, डी भास्कर, वसंतराव मुळीक, संजय पवार, के पवार, विजय देवणे, चंद्रकांत सर, सुरेश शिपूरकर साहेब, बाबूराव कदम, डॉक्टर भारती पाटील, बाजीराव सातपुते आणि सर्वच जमलेल्या बंधू बांधवांना. काही जणांची नावं सुटू शकतात, परंतु समोर इतके दिग्गज लोक बसलेले आहेत की त्या सगळ्यांचे नावं घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमासाठी जरी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा, तरी ढाब्यावर न जाता इथे आलेले सगळे पत्रकार मला कल्पना आहे की मी शाहू महाराजांच्या या नगरीत बोलतो आहे, ज्यांना प्रचंड दूरदृष्टी होती सामाजिक परिवर्तनाची आणि समाज घडवण्याची, ज्यांना स्त्रियांचे हक्क मान्य नाहीत, ज्यांना स्त्रियांचं जीवन समजत नाही, जे स्वतःच्या बायकोला सोडून सुद्धा पळून जातात. अशा लोकांना छत्रपती शाहू महाराजांचे ते विचार सांगायला पाहिजे, ज्यांनी 1919 सालीच स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दलचा कायदा लिहिला. स्त्रियांचे प्रश्न हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे, अशा अर्थाने आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे असं ज्या शाहू महाराजांनी सांगितलं. तिथे बोलत असताना या संपूर्ण जबाबदारीचं ज्ञान मला आहे, याची जाणीव मला आहे. आजच्या राजकारणाने जी आव्हानं आपल्यासमोर उभे केलेले आहेत, आमचे मित्र बंटी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आजच्या राजकारणाने जी आव्हानं आपल्यासमोर उभी केलेली आहेत, त्यातून जी मनात अस्वस्थता निर्माण झाली असे अनेक जण आहेत आणि आम्ही म्हणजे मी आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आम्ही त्यापैकीच आहोत. आम्ही कोणी विशेष नाही, आम्ही सामान्य नागरिक आहोत. जेव्हा सिनेमातला डायलॉग आम्ही ऐकत होतो की डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ अ कॉमन मॅन, तेव्हा आम्हाला वाटलं की एवढा मोठा डायलॉग आहे, उत्साहवर्धक आहे, पण असं काही होताना का दिसत नाही. आणि मग 2017मध्ये आम्ही काही व्यथित झालेल्या लोकांनी मिटिंग घेतली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा आम्ही विचार केला, पण काही करण्यासाठी लोक एकत्र येत नव्हते. तुम्ही मोदी द्वेषी आहे, तुम्ही संघाचा राग करता, तुम्ही केवळ नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह पद्धतीने विचार करता असा आरोप करणारे लोकसुद्धा आम्हाला एकीकडे घालून पाडून बोलत होते. आणि अशा वेळेस आम्ही 40-50 जणांची एक मिटिंग घेतली गोखले इन्स्टिट्यूटमध्ये. महाराष्ट्रातून लोक आले, परंतु काही जण हे सामाजिक संस्थागत काम करणारे होते, त्यांना अनेक अडचणी येतील असं वाटून ती काही आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला नाही. आम्ही सतत प्रयत्न करत होतो, विचार करत होतो काय करायचं. मग मी, माझा मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, आमच्या काही मिटिंग झाल्या आणि त्यातून असं ठरलं की आपण निर्भय बनो या नावाने एक चळवळ सुरू करायची. निर्भय बनो काय आहे समजून घेण्यासाठी मी आपल्यासमोर सांगतो आहे. जेव्हा चंपारण्यमध्ये
निळीचा सत्याग्रह शेतकऱ्यांचा झाला आणि निळीचा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय, अत्याचार, टॅक्सच्या स्वरूपात सुद्धा त्यांची एक लूटमार सुरू होती. अशा वेळेस महात्मा गांधींनी तिथे जाऊन त्या शेतकऱ्यांना सपोर्ट केला. तो सत्याग्रह यशस्वी झाला, त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला आणि ते शेतकरी म्हणाले की बापू तुम्ही इथेच थांबा, आम्हाला तुमची गरज आहे, अनेक प्रश्न आमचे आहेत जगण्याचे. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की सगळे प्रश्न मी सोडवू शकत नाही, तुम्हीच निर्भय बना. तिथून निर्भय बनवायची सुरुवात झाली. आत्मनिर्भर भारत सुद्धा महात्मा गांधींनीच दिलेला संदेश आहे, विनाकारण खोटं बोलण्यात अर्थ नाही. त्यानंतर काळ पुढे सरकत गेला, लोकशाही आली आणि लोकशाहीच्या अंतर्गत सुद्धा एका हुकुमशाहीचा अनुभव आम्ही घेतला जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. तेव्हा सुद्धा जयप्रकाश नारायण नावाचा एक क्रांतिकारी माणूस उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की बिहारच्या दुष्काळामध्ये काम करायला पाहिजे, गुजरातमध्ये बेरोजगारी आहे तिथे काम करायला पाहिजे. आणि त्यांनी एक आंदोलन सुरू केलं, संपूर्ण क्रांती या नावाने. तरुण शांती सेना स्थापन झाली आणि तिथे सुद्धा निर्भय बनव ही चळवळ सुरू झाली. या दोन्ही घटना मी याच्यासाठी सांगतो की दोन्ही घटनांमध्ये आणि आत्ता निर्भय बनवची चळवळ सुरू झाली आहे त्याच्यामध्ये एक समान धागा आहे की प्रत्येक वेळेस तेव्हाच्या हुकुमशाही विरुद्ध निर्भय बनव हे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे आमचं काही सामाजिक कार्यकर्ते वगैरे आम्ही आहे असं काही नाटक करण्याचा कोणताही उद्देश नाही. आमचा स्पष्ट उद्देश आहे की आम्ही राजकीय स्वरूपाची सभा घेतो आहे, कारण नागरिक म्हणून आम्हाला अधिकार आहे सांगण्याचा की नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप हे 2024मध्ये आम्हाला नको. दररोज साधारणतः 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही 55 सभा आतापर्यंत साधारणतः घेतलेल्या आहेत, लहान मोठ्या, आणि खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा, पाठबळ, लोकांचं प्रेम आता मिळायला लागलेलं आहे. आणि मला वाटते हा राग आहे नरेंद्र मोदी यांच्या खोटारडेपणाबद्दल. हा राग आहे जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या की तुम्ही जे राजकारण करताय धर्मावर आधारित आणि भ्रष्टाचारपूर्ण अशा स्वरूपाचं, त्याचा आम्हाला आता वीट आलेला आहे. आम्हाला किळस वाटते तुमचा सतत सतत चेहरा बघून जाहिरातीच्या माध्यमातून. संघ परिवाराने जे विष पेरलेलं आहे ते विष काढण्यासाठी जी शल्य चिकित्सा करायची आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्या नागरिकांना शल्य विशारदाप्रमाणे काम करावं लागेल आणि तो खूप मोठा लांब पल्ल्याचा विचार. पण सध्या तातडीचं काम आहे की आपल्यावर जे राजकीय संकट विषारी स्वरूपाचं, जो 10 तोंडी नाग असतो असा त्याच्या स्वरूपाचं हे संकट आहे, ते भाजपच्या स्वरूपात आपल्यासमोर आहे. आणि त्या आव्हानाला उभं राहताना, त्याच्या अपोजिट साईडला आपण दंड ठोकून उभं राहताना हे लक्षात घेतलं पाहिजे की 2024मध्ये राज्य व्यवस्था, इथलं सरकार हे संविधानावर आधारित असलं पाहिजे की मनुस्मृतीवर आधारित असलं पाहिजे हे आपल्याला ठरवायचं. या सगळ्या साधारणतः 55 सभांमधून आम्ही पाहतोय सातत्याने की निर्भय नागरिक तयार होण्याची एक मोठी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. अनेक जण एकत्रितपणे लढा द्या अशी विनंती करत आहेत. ते केवळ आम्हाला करत नाही आहेत, तर राजकीय सगळ्या पक्षांना करत आहेत की या भाजप विरुद्ध, संघशक्ती विरुद्ध एकत्रित लढा द्या. सगळे राजकीय पक्ष एकवटत आहेत. महाविकास आघाडी म्हणून एक आघाडीचा पक्ष इथे स्थापन झालेला आहे. इंडिया नावाचं एक आघाडी भारताच्या स्तरावर स्थापन झालेली आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारतात की ते सगळे चांगले आहेत का? ते सगळे चांगले नसतील, पण हे जे विषारी, भ्रष्टाचारी प्लस धर्मांध असं डेडली कॉम्बिनेशनचे लोक आहेत, यांना आधी घालवा. नवीन सरकार येईल, त्याच्यामध्ये काही वाईट लोक असतील, वाईट प्रवृत्तीचे असतील, तेव्हा त्यांच्याबद्दल पण आम्ही बोलू. विश्लेषण करण्याचा नागरिकांचा जो हक्क आहे तो कायम ठेवून आपण हे सांगतो आहे की हे सरकार आता बदललं पाहिजे. आजचं एक स्टेटमेंट वाईट आहे प्रकाश आंबेडकर यांचं.
त्यांनी सांगितलं की जातीय आधार सोडणार असतील तर भाजपसोबत जाण्याचा सुद्धा आम्ही विचार करू शकतो. अत्यंत दुर्दैवी स्वरूपाचं विधान. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा गैरसमज झालेला आहे की संपूर्ण दलित समाज त्यांच्या मागे आहे. आम्ही जेव्हा आता बोलतोय लोकांशी, समाजाशी, तेव्हा लोकांनी ठरवलेलं आहे की आम्ही आता केवळ लोकशाही आणि संविधानाच्या मागे राहणार. त्यामुळे होत असेल यांच्याशी आघाडी तर करा, नाही तर सोडून द्या. त्यांचं विधान अत्यंत दिशाभूल करणार आहे. आणि अशी अविश्वास पात्रता आता सत्ता उलथवून टाकताना, सत्तांतर करवत असताना किंवा परिवर्तन घडवून आणत असताना कामाची नाही. ते म्हणतात जातीय आधारावर सार्वजनिक पुजारी नेमण्याचं धोरण जर सोडणार असतील भाजप तर आम्ही साथ देऊ. अत्यंत तकलादू स्वरूपाचा विचार आहे. म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी असं म्हणावं याचं मला वाईट वाटलं. थोड्या वेळासाठी विचार करू आपण की जर भाजपने सांगितलं की ठीक आहे आम्ही पुजारी नेमण्याचं धोरण बदलतो, कोणालाही पुजारी नेमायला आम्ही तयार आहे. किती जण पुजारी होणार आहेत? का पूर्ण महाराष्ट्र पुजारी होणार आहे? कोणाला फायदा आहे पुजारी होण्याचा? एक लक्षात घ्या की धर्म, जात याला भाजप मुळीच महत्त्व देत नाही. त्यांच्यासाठी धर्म आणि जात केवळ राजकारणासाठी उपयोगाची असलेली वस्तू आहे. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं विधान दुर्दैवी आहे. त्यांनी खरोखर विचार करावा. ते अत्यंत विचारी, अभ्यासू व्यक्ती आहेत. आम्ही एकत्र अनेक केसेस हायकोर्टात चालवलेल्या आहेत. त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मी विश्वंभरला म्हटलं की आता या सगळ्या सभा आपल्या संपल्या की हे जे तडजोडीचं राजकारण आहे याच्यामध्ये आपण काय मदत करू शकतो याचा सुद्धा आता आपल्याला निर्भय बनून विचार करायला पाहिजे. भेटायला पाहिजे लोकांना, सांगायला पाहिजे लोकांना कशासाठी वेगळा विचार करता. आपली कुवत असेल त्याप्रमाणे जागा मागा, आपली कुवत असेल त्याप्रमाणे जागांची विभागणी करा. पण या भाजपला पाडा हे सांगणारे नागरिक यांना दिसत नाही आहेत का? हे तुम्हाला आश्चर्य वाटतं. नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. आपलं दुर्दैव आहे की कधीही जे स्वातंत्र्य लढत नव्हते, ज्यांना राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा मान्य नव्हता, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधी आपलंसं मानलं नाही, त्या लोकांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा लागतो. हे दुर्दैव आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि यासाठी आपल्याला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. विश्वंभर हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नावाच्या विषयात PhD केलेला आहे. त्यांचा अत्यंत उत्तम व्यवसाय आहे. माझी वकिली 23 वर्ष झालेली आहे, सुरू आहे. लोकांच्या सोबत, लोकांचे प्रश्न घेऊन, व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा. आणि माझी सुद्धा वकिली चांगली सुरू आहे. हे राजकीय लोक भाजपचे असतील, संघाचे असतील, सर आम्हाला विचारतात, यांना म्हणतात तुम्ही पर्यावरणाचं काम करा, कशासाठी राजकारणाचं बोलता? मला सांगतात की तुम्ही कोर्टात बोला, कशासाठी बाहेर बोलता? परिणामकारक जे बोलत असतील आणि कामाचं यांच्या विश्लेषण करत असतील त्या लोकांनी बोलायला नको असं यांना वाटतं. आपण का बोलायचं नागरिक म्हणून? आपल्याला हक्क आहे संविधानानुसार की आपण नागरिक आहे. हीच एक राजकीय संकल्पना आहे. नागरिक असणं, नागरिक म्हणून ओळख हीच राजकीय संकल्पना आहे. संविधान हेच राजकीय डॉक्युमेंट आहे ज्याच्यामुळे भारत हा एक देश एकसंध आहे. आणि त्यामुळे आम्ही राजकारणाबद्दल बोलणार. तुम्ही आम्हाला सांगायचं नाही की ह्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. कोणत्या शहरांमध्ये आम्ही जातो तर म्हणतात रामाबद्दल बोलायचं नाही. पोलीस नोटीस देतात नरेंद्र मोदीबद्दल बोलायचं नाही. का बोलायचं नाही? राम आमच्या सगळ्यांचा आहे. राम इथल्या हिंदू आणि मुसलमानांचा आहे. राम राम म्हणून जो काही साधेपणा आम्ही धर्माचा जपला तो तुम्ही जय श्रीराम हा नारा देऊन आणि इस देश में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा ही घोषणा देऊन तुम्ही नष्ट केलेला आहे. रामाचं महत्त्व तुम्ही नष्ट केलेलं आहे. त्यामुळे आमचा तुम्हाला विरोध आहे. नरेंद्र मोदींबद्दल का बोलायचं नाही? आमच्या भारताचे पंतप्रधान आहेत. जोपर्यंत पंतप्रधान आहेत आम्ही तुमच्या कामाचं विश्लेषण करणार, नाही तर घरी जाऊन बसा. याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पोलिसांतर्फे नोटीस देतात. ही लोकशाही नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो ही दडपशाही आहे. कोल्हापूरच्या पोलिसांनी तर काय आम्हाला नोटीस दिली नाही, त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो.
या देशामध्ये भुकेची स्थिती, हंगर रेट आपण त्याला म्हणतो, तो अत्यंत खालच्या स्तराला यांनी नेऊन ठेवलेला आहे. भुकेलेले लोक आणि भुकेलेल्या घरातल्या लोकांची संख्या प्रचंड यांनी वाढवून ठेवली आहे. त्यांच्याकडे सातत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. 125 देशांच्या यादीमध्ये 109 नंबर 107 नंबरवर आज भारत देश आहे. एवढे भुकेजलेले लोक इथे आहेत, ज्यांच्या पोटात अन्न नाही, त्यांना अन्न पाहिजे आहे. 100 पैकी 28.07 असे मार्क आपल्याला मिळालेले आहेत. एवढ्या मूर्ख लोकांचा देश हा कसा असू शकतो, जो धर्माच्या नावाखाली, मंदिर मस्जिदच्या नावाखाली या मूर्ख लोकांच्या मागे लागलेला आहे. खरं तर यांचं राजकारण यांचंच नाही, तुम्ही देशातले आतापर्यंत जगातले झालेले सगळे हुकुमशहा बघा, सगळ्या देशातले हुकुमशहा बघा, तुम्हाला एकच त्यांचं तत्व दिसेल की लोकांना आपल्यावर अवलंबून ठेवा, त्यांना भुकेलेलं ठेवा, त्यांना मी काहीतरी देणार आहे असं सांगा आणि त्याच्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे असं सांगा. त्यांना दाखवा मी अवतार आहे, मी मसीहा आहे, मी तुमचे दुःख सोडवणार आहे. नरेंद्र मोदी हेच करत आहेत. 80 करोड लोकांना मी जेवायला देणार असं सांगतात. 5 वर्षासाठी मी योजना वाढवली असं सांगतात. लाज वाटत नाही? 5 वर्ष तुम्ही जेव्हा सरकार चालवत होते आणि याच्यानंतर 4 वर्ष आता चालवताय, तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही की तुम्ही आणखी आजही 80 करोड लोकांना जेवायला देता म्हणता आणि याच्यानंतर अजून 5 वर्ष देणार म्हणता? हा कोणता विकास आहे? प्रश्न विचारायला पाहिजे. निर्भयपणे प्रश्न विचारण्यासाठी निर्भय नागरिक आम्हाला पाहिजे आणि आपल्या रूपाने आज हे निर्भय नागरिक इथं जे जमलेले आहेत त्या सगळ्यांचं मी त्याच्यामुळे स्वागत करतो. निर्भय बनो मोहिमेचा भाग आहे की आम्ही लोक, हे जे 2 शब्द भारतीय संविधानाचे आहेत, आम्ही लोक, हे शब्द जिवंत करायचे आहेत. हे शब्द उभे राहिले पाहिजे आणि हे शब्द उभे राहत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रातून आपल्या पायाखालची जमीन सरकलेली आहे हे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना माहीत झालं. त्याच्यामुळे वारंवार महाराष्ट्रामध्ये येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वला जागृत केलं, आपल्यामधल्या स्वला जागृत केलं की तुम्ही स्वतः जागृत व्हा आणि स्वराज्यासाठी ज्यांनी इथला माणूस आणि माणूस उभा केला, ज्यांनी सांगितलं जन्मभर सैनिक वगैरे राहायचं नाही, शेती करायची, आवश्यकता असेल तेव्हा सैनिक म्हणून भरती व्हायचं, धोरण करते शिवाजी महाराज होते. त्या धोरणांचा विसर पडू देऊ नका आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की स्वराज्याची ही मशाल आपण जी पेटवलेली आहे त्याचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा. आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर निर्भय बनो आंदोलनाचे सेनापती राहिले असते. आणि म्हणून मला असं वाटते की ही झुंज देण्यासाठी आपण सगळेजण तयार झालं पाहिजे. जे माझा सहकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण निडाळकर यांनी सांगितलं की मोदी, शहा, भाजप विरुद्ध आम्ही भारतीय लोक, अशी लढाई आता मोदींना अत्यंत कठीण जाणार आहे. असं म्हणतात की कोल्हापुरातील मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठेतल्या लोकांनी ठरवलं तर कोल्हापूरमध्ये सगळं सत्ता परिवर्तन होतं. आणि मला कळलं की मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठ कोल्हापूरच्या लोकांनी ठरवलेलं आहे की भाजप आता हद्दपार करायचं. ही सुरुवात आहे कोल्हापुरातली, जी पूर्ण महाराष्ट्र आता बदलून टाकणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटते की मोदी, शहा नको, हे सकारण आपल्याला अनेक लोकांना सांगायला पाहिजे. गोविंद पानसरेंना मारणारे हात अजूनही इथं फिरत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणारे हे जे हात आहेत, चेहरे आहेत, त्यांच्या मागचा सडलेला मेंदू आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. यांना आपण ओळखायला पाहिजे. एक आजीचा बटवा म्हणून गोष्ट होती. त्या आजीच्या बटव्यातून अनुभव सिद्ध पद्धतीने, शहाणपणावर आधारित, त्याला विजडम असं म्हणतो आपण, लोकांसाठी काहीतरी आपल्या नातवांसाठी, पिढीसाठी पुढच्या देण्याची प्रक्रिया आजीच्या बटव्यातून व्हायची. ते नॉलेज शेअरिंग होतं. मी ऐकलं इथे कोल्हापुरामध्ये एक आजीचं घर आहे जिथून वाईट प्रकारचे संघाचे पत्रकं छापून वाटले जातात. पोलिसांना माझं नम्र आव्हान आहे, ते आजीचं घर कोणतं आहे तिथं जाऊन पहा काय सुरू आहे.
इथे जर संघ विचारसरणी अशा प्रकारे वाढवली जात असेल तर ही विषवल्ली आपल्याला उखडून टाकली पाहिजे. अत्यंत अहिंसक मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी निर्भय बनो या सभेच्या माध्यमातून निर्भय नागरिक म्हणून आपण तयार होतो आहे. आत्ताच आपल्यामध्ये PN पाटील आमदार साहेब आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. नरेंद्र मोदी हा माणूस, आता हा माणूस म्हटलं ते म्हणतील पंतप्रधान आहे, पंतप्रधान पदावरच्या माणसाला हा माणूस म्हणता का? हा माणूसच म्हणणार. हा माणूस म्हणणं हा अपमान नाही. आमचं निर्भय बनोचं, निर्भय नागरिकांचं म्हणणं आहे की पंतप्रधान पदावर बसून तुम्ही पंतप्रधान पदाची गरिमा नष्ट केलेली आहे. पंतप्रधान पदावर एक अत्यंत अंधश्रद्धा पाळणारा, शास्त्र काहीच न समजणारा, सायन्सशी काही न संबंध असलेला आणि बिलकुल न शिकलेला, खोट्या डिग्री असलेला हा माणूस बसलेला आहे. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 51 आहे, ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की संविधानिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवला पाहिजे. ही जबाबदारी सरकारची आहे, सगळ्या यंत्रणांची आहे, लोकप्रतिनिधींची आणि नागरिकांची सुद्धा आहे. हा माणूस जर पाण्यात ते काहीतरी घालून वगैरे बुडी मारत असेल, तिथं काहीतरी मंदिर हरवलेलं आहे ते पाहत असेल आणि मग वरती येऊन आम्हाला सांगत असेल की आता माझ्या जीवनाला मोक्ष मिळाला, तर मोक्ष मिळाला असेल तर जा तुम्ही. कधी आपल्याला सांगतात की प्लास्टिक सर्जरी इथंच तयार झालेली आहे, मग म्हणतात वो नहीं क्या हमने भगवान शंकर का बेटा उसका मुंडी कट कर दिया था. तर त्यावेळेस जेव्हा हत्तीचं मुंडकं आणून आम्ही लावलं ती प्लॅस्टिक सर्जरीच होती, भारतात तेव्हा प्लॅस्टिक सर्जरी होती असं हा म्हणतो. एवढा अवैज्ञानिक माणूस. आपल्या सगळ्यांना लाज आणि शरम वाटली पाहिजे की केवळ भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा यांनी भारताची नाचक्की केलेली आहे. शास्त्रज्ञांनी यांना प्रश्न विचारला पेपरमध्ये लेख लिहून की बाबा तेव्हा जर प्लास्टिक सर्जरी होती तर मग एक हत्ती कशाला वाया घालवला, तेच मुंडकं लावायचं होतं. यांच्याजवळ तार्किक प्रश्नांना उत्तर नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज मी हे म्हणत नाही आहे, 100 शास्त्रज्ञांनी पत्रक जारी केलेलं आहे. भारतातल्या 100 शास्त्रज्ञांनी पत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये अत्यंत अवैज्ञानिक दृष्टिकोन राबवण्यासाठी नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे ते सगळेजण जागृत होत आहेत. आता आपली सगळ्यांची वेळ आहे की आपण जागृत झालं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की अशा माणसाला, पंतप्रधान बनण्याची लायकी नसलेल्या माणसाला आपण बसवलं, 10-10 वर्ष झेललं. विक्रम झाला. डोनाल्ड ट्रम्प या माणसाला निवडून दिलं अमेरिकेतल्या लोकांनी आणि 4 वर्षाच्या आत त्यांच्या लक्षात आलं की हा बेकार माणूस आपण निवडून दिले. 4 वर्षात त्यांनी आपली चूक सुधारली, दुसरा व्यक्ती आणला. भारत हा विकसनशील देश आहे, त्यामुळे आपल्याला दुप्पट वेळ लागेल असं समजू. आता 10 वर्ष होत आहेत. आता यांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. द्वेषपूर्ण विधानांची एक अत्यंत मोठी साखळी यांनी पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात सुरू केलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण विधान हे करतात. संसदेमध्ये इतरांना चिडवल्याप्रमाणे, लहान मुलांच्या शाळांमध्ये जसं असते ना, चिडवल्यासारखं बोलायचं, हसायचं विनाकारण, तशा प्रकारचे बालचाळे करणारा नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आपल्याला दिसत नाही का जेव्हा संसदेमध्ये भाषणं सुरू असतात तेव्हा आपल्याला दिसत नाही का, आपण बघत नाही का कशा पद्धतीने बोलतात. अत्यंत विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण आणि मुद्द्यांवर चर्चा झालेली भारतीय संसद या माणसांनी बाटवलेली आहे. 153A कलम, खरं पोलिसांचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे की 153A म्हणजे जातीच्या आधारे, धर्माच्या आधारे 2 गटांमध्ये विद्वेष पसरवणे, हे कलम केव्हा लावायचं. प्रशिक्षण झालेलं आहे त्यांचं, पोलीस प्रशिक्षणामध्ये मीच गेलेलो आहे अनेकदा. पण राजकीय दबावाखाली येऊन पोलीस ज्या पद्धतीने 153चा वाईट वापर महाराष्ट्रामध्ये करत आहेत त्याचं एक उदाहरण आहे. निखिल वागळेंनी ट्विट केल्यानंतर त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला.
इथे बरेच जण वकील आहेत आणि मी काही जास्त बोलण्याची गरज नाही. अत्यंत विद्वान असलेले आणि ज्यांचं डोकं ठिकाणावर आहेत असे न्यायाधीश इथं बसलेले आहेत, ज्यांनी तबलिगी समाजाबद्दल जो महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यांनी निर्णय दिल्यावर पण सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टात अपील करा आणि माझा निर्णय डावलून दाखवा. ही हिंमत लागते, हे हिंमतवान न्यायाधीश. आज पाळीव न्यायाधीशांचा एक कळप आपल्याला दिसत असताना हा कोल्हापुरातला जिंदादिल धडाकेबाज न्यायाधीश (153) बद्दल आपण विचार करत असताना अनेक निर्णय दिलेले आहेत न्यायालयाने, ते पोलिसांपर्यंत पोहोचले पाहिजे, ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे सगळे पोलीस वाईट असतात असं मुळीच समजू नका. काही अधिकारी हे राजकीय लोकांच्या दबावाखाली आलेले आहेत. 85 ते 90% पोलीस चांगलेच आहेत असं माझं मत आहे. 153 मध्ये काय आवश्यकता आहे थोडंसं मी आपल्याला मुद्दाम सांगतो हे, कारण की निर्भयपणे आपल्याला बोलत असताना जेव्हा आडकाठी आणली जाईल तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे. 2 धर्मामध्ये द्वेष, 2 जातीमध्ये आणि समाजामध्ये 2 गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुद्दामून केला असेल, जाणीवपूर्वक केला असेल तर त्यावेळेस हे कलम लावलं पाहिजे असं साधारणतः अपेक्षित आहे. मग सगळ्यात पहिली अट काय आहे? 2 गट असले पाहिजे. पुण्यामध्ये 2 गट कोणते आहेत ज्यांनी निखिल वागळेंवर केस दाखल केली? एकच गट आहे भाजपच्या काही डोकं फिरलेल्या लोकांचा, त्यांनी ती केस लावली. गुन्हा दाखल झालेला आहे, कोर्ट निकाल देईल, सजा देईल, निखिल वागळेंचं चुकलं असेल त्यांना शिक्षा होईल. पण ते झाल्यावर सुद्धा आम्ही रस्त्यावरच न्याय करणार, ही कोणती अरेरावी आणि हिंसक भाषा आहे? एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, एका अत्यंत महत्त्वाच्या निकालामध्ये उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की कोणाच्या तरी भावना दुखावल्या या संदर्भात कोर्ट म्हणतात की कमजोर मनाच्या आणि कमजोर बुद्धिमत्तेच्या डोक्याच्या लोकांनी ठरवायचं नाही भावना दुखावल्या की नाही. ज्यांचं मजबूत मन आहे, ज्यांना संविधान कळते, त्यांनी ठरवायचं भावना दुखावल्या की नाही. हे साधे मुद्दे आहेत आणि जर तरी कायद्याचा गैरवापर होत असेल तर ही दडपशाही आहे. आणि म्हणून मला आपल्यासमोर हे सांगायचं होतं. 2023 मध्ये साधारणतः 255 घटना द्वेषपूर्ण विधानांच्या झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये एक खासदार आहेत, मंत्री आहेत, ते आता त्यांच्या मंत्रालयाचं नाव त्यांना बरेच दिवस घेता येत नव्हतं. त्यांचे 2 लहान लहान मुलं आहेत. आता ते ज्या पद्धतीने बोलतात अत्यंत विद्वेषपूर्ण आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ते जाती धर्मावर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि ते म्हणतात पोलीस आमचं काही करू शकत नाही. खरं जे स्वाभिमान जागृत असतील त्या पोलिसांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दाखवा. तुम्ही त्या दोघांवर, त्यांच्या वडिलांवर गुन्हे दाखल करून दाखवा. आमचं आव्हान आहे तुम्हाला. ते म्हणतात की आमचे मालक सागर बंगल्यात बसले आहेत, त्याच्यामुळे कोणी आम्हाला हात लावू शकत नाही. लोकशाही आहे, कोणी सागर बंगल्यात बसा, कोणी सह्याद्रीवर बसा किंवा कोणी वर्षावर बसा, कायदा म्हणजे कायदा आहे, चालणार नाही हे सांगणाऱ्या लोकांची संख्या पाहिजे. आता यांनी कलकत्ता उच्च न्यायालयातल्या अभिजित गंगोपाध्याय यांचं उदाहरण सांगितलं सरांनी की एक न्यायाधीश धडाधड निर्णय देतो भाजपच्या बाजूनी, तृणमूल काँग्रेसच्या विरोधात, आणि नंतर प्री रिटायरमेंट राजीनामा देऊन टाकतो आणि भाजपमध्ये प्रवेश करतो. तेव्हा एक वाक्य आठवलं पाहिजे आपल्याला, जे अरुण जेटलींनी संसदेमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की निवृत्तीनंतर मिळणारे जॉब निवृत्तीच्या आधीचे निर्णय प्रभावित करणारे आहेत की नाही हे तपासल्याशिवाय द्यायचे नाही. त्यामुळे मी आपल्याला म्हटलं की काही न्यायाधीश पाळीव झालेले आहेत, त्याच्यामधले एक हे आहेत. इथे अनेक जण सैनिक आहेत, सैनिक परिवारातले आहेत, देशासाठी रक्त सांडणारे लोक कोल्हापूर जिल्ह्यात अनेक आहेत. आणि म्हणून मला हा मुद्दाम सांगायचा आहे की नरेंद्र मोदींनी ते आले सत्तेमध्ये 2014 मध्ये तेव्हापासून घोषणा केली की 1 रँक 1 पेन्शन योजना मी आणणार. आणली का? आणली नाही. त्यांनी आत्ताच सांगितलं परवाच्या भाषणामध्ये की 70,000 काहीतरी 23,70,00,000 रुपये त्यांनी दिले आणि 18 फेब्रुवारी 2024ला सांगितलं की 1,00,000 करोड मी आत्ता ऑलरेडी 1 पेन्शन 1 स्कीमच्या खाली वाटलेले आहे. माजी सैनिक सांगतात
त्या सैनिकांच्या संघटना सांगतात की 1 रँक 1 पेन्शन ही योजना लागूच झालेली नाही, त्यांना पैसेच मिळत नाही आहे. आणि हा माणूस धडधडीत खोटा बोलतो. आमचा विरोध नरेंद्र मोदींना याच्यामुळे सुद्धा आहे की ते प्रचंड खोटारडे आहेत. दररोज 10 ते 15 वेगवेगळ्या प्रकारचे खोटं बोलण्याशिवाय यांचा दिवसच जात नाही. ते म्हणतात गरीब घरातून मी आलेलो आहे. आता त्यांचं एक भाषण आहे पहा, मी गरीब घरातून आलो आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस स्वतःची दयनीय अवस्था सांगतात. या गरीब माणसानी, जो गरीब घरातून आलेला आहे, त्यांनी केवळ गुगलवर, म्हणजे गुगल जे सर्च इंजिन आणि सगळी व्यवस्था असते त्याच्यावर त्यांनी केवळ 30 दिवसात 29 करोड 70 लाख रुपये भारतीयांचे खर्च केलेले आहेत. याच्यासाठी दिलं का आपण त्यांच्या हातात सत्ता? याच्यासाठी दिले का अधिकार की गुगल ॲडव्हर्टायझिंग ट्रान्सपरन्सी सेंटरला या माणसांनी केवळ 30 दिवसाचे 29 करोड 70 लाख रुपये स्वतःच्या जाहिरातीसाठी दिलेले आहेत? हे लक्षात घ्या. म्हणजे जर हिशोब काढला तर दररोज 1 करोड रुपये हा माणूस स्वतःच्या जाहिरातीवर खर्च करतो. हा आहे शिवाजी महाराजांचा अपमान. जे शिवाजी महाराज म्हणत होते की जनतेचा एकही पैसा स्वतःसाठी वापरायचा नाही, केवळ जनतेवर खर्च करायचा. जे शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यांना समजलं पाहिजे की हा माणूस आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणार. ते मेटा, इन्स्टा, फेसबुक याचे सगळे लोक यांना भेटायला येतात आणि मग हे दात काढून हसत असतात. आपण बघत असतो आपली किती दयनीय अवस्था झालेली आहे. लक्षात घ्या. त्यांनी यवतमाळला सभा घेतली, 13.5 कोटी रुपये एका दिवसाच्या सभेसाठी खर्च केले. मग मी तिथल्या लोकांना विचारलं की खरोखर एवढे पैसे खर्च झाले का? त्यांनी सांगितलं खरोखर आकडा तुम्हाला काढायचा असेल तर साधारणतः 50 कोटी रुपये खर्च झालेले आहे. एका दिवसाच्या सभेसाठी 50 कोटी रुपये. महात्मा गांधींनी सांगितलेलं साधं सूत्र लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण सामाजिक, सार्वजनिक, राजकीय जीवनात असतो तेव्हा आपण जी कृती करतो त्या कृतीचा समाजातल्या शेवटच्या गरीबात गरीब माणसासाठी काय उपयोग होतो त्याच्यावरून तुमच्या कामाची पद्धत योग्य आहे की अयोग्य आहे ठरेल. नरेंद्र मोदींच्या यवतमाळ येथील भाषणाचा आदिवासी जिल्हा असलेल्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या एकाही माणसाला उपयोग झाला नाही. यांची प्रत्येक सभा ही केवळ राजकीय प्रचाराची सभा असते, ती आपल्या पैशातून असते. याचं वाईट आपल्याला वाटलं पाहिजे. राज ठाकरे खूप चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतात की यांनी किती संडास बांधले. त्यांनी साधारणतः त्यांच्या सांगण्यानुसार एका आठवड्यात 150 काहीतरी हजार काहीतरी संडास बांधले. म्हणजे त्यांनी हिशोब काढला तर एका मिनिटामध्ये 84 संडास बांधले. त्यांनी पुढे आणखी त्याचा हिशोब केला तर 5 सेकंदामध्ये 60 संडास बांधले. राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे की जर 5 सेकंदामध्ये 7 संडासा माणूस बांधत असेल तर आश्चर्यकारक कामाचा झपाटा आहे. आणि राज ठाकरे म्हणतात की एवढ्या वेळात तर आपल्याला होत पण नाही, हा संडास पण बांधून घ्या. या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की इतक्या प्रकारे आपली दिशाभूल होत असताना आपल्याला साधं गणित कळत नाही का? आता यांना गणित येत नाही आपल्याला माहीतच आहे. त्यांनी मागे सांगितलं होतं 2a + b वगैरे सगळं. पण आपल्याला तर गणित येते की नाही? आपण शिकलेले आहोत. आपल्या सगळ्यांचे सर्टिफिकेट खरे आहेत. आपण हिशोब करायला पाहिजे. आणि म्हणून जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणारा किंवा हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला होता तेव्हा आपल्याला विचारलेला आहे की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडायचा असेल तर आता नागरिकांनी सजग झालं पाहिजे आणि त्यासाठी निर्भय बनो ही मोहीम आहे. हे म्हणतात 400 पार करणार. आपण म्हणतो यांना आपण हद्दपार करणार. हे मोदींच्या नावावर निवडणूक लढवत आहेत आणि यांचा असा गैरसमज आहे की मोदींच्या नावावर निवडणूक लढून आता हे 400च्या पार करणार. खरं तर यांना माहिती झालेलं आहे की आपण आता जास्त काही काळ टिकाव धरू शकत नाही. हे साधारणतः 240-250 पर्यंत घसरणार आहेत. महाराष्ट्रामधल्या 48 जागा ज्या खूप महत्त्वाच्या यांच्यासाठी आहे याच्यावर यांचा डोळा असल्यामुळे यांनी खूप आधीपासून रणनीती करून यांच्या लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, कर्नाटक अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा. आणि त्यामुळे इथे प्रादेशिक पक्ष फोडायला पाहिजे म्हणून यांनी इथले प्रादेशिक पक्ष फोडले. सर्वात पहिले यांनी शिवसेना फोडली.
कारण की यांना हिंदुत्ववादी एकच पक्ष असला पाहिजे अशी यांची आधीपासूनची इच्छा आहे. मग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि या प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे की ईडीचे दबाव आहेत, CBIचे इन्क्वायरीचे दबाव आहेत, अनेक लोकांनी भ्रष्टाचार केले आहेत, त्यांचे फाईल यांनी तयार केलेले आहेत आणि जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणून लोक जात आहेत. मोदी यांचा चेहरा वापरून निवडणूक लढवणं यावर्षी भाजपसाठी धोकादायक ठरणार आहे. कारण मोदी विरुद्ध मोदी अशी लढाई त्यांनी त्यांचा चेहरा वापरला तर होईल. कारण की लोकांजवळ आता व्हिडिओ उपलब्ध आहेत की 2014 मध्ये काय म्हणाले, आता काय म्हणाले. एकदा म्हणाले की मी जवळपास काहीतरी 15 वर्ष भीक मागून जगलो, दुसऱ्या वर्षी म्हटले 10 वर्ष जगलो, मग म्हटले 20 वर्ष जगलो. सो लोकांजवळ व्हिडिओ आहेत. त्यामुळे मोदी विरुद्ध मोदी अशी जाहिरातींची लढाई आपल्याच जवळ आता आपल्या मोबाईलवर उपलब्ध आहे आणि तुम्ही ती पाहू शकता. हे निवडणुकांचं जे युद्ध आहे ते सुरू होत असताना सामान्य नागरिकांनी मोदी विरुद्ध महत्त्वाचा मुद्दा अशी लढाई केली पाहिजे. यांना विचारलं पाहिजे बेरोजगारीबद्दल, यांना विचारलं पाहिजे गरिबीबद्दल, यांना विचारलं पाहिजे जे भुके लोक आहेत, ज्यांच्या पोटात भूक आहे त्यांच्याबद्दल, यांना विचारलं पाहिजे स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल, यांना विचारलं पाहिजे शिक्षणाबद्दल, आरोग्याच्या अस्वस्थ प्रक्रियेबद्दल, आयुष योजना काढून त्याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल. तर ह्या मुद्द्यांवर हे उत्तर देऊ शकणार नाही आणि म्हणून मोदी विरुद्ध मुद्दा अशी जर लढाई झाली तर मोदींचा पराभव 250 पेक्षा बेकार परिस्थिती असणार आहे. सगळ्यांनी राजकीय पक्षांनी आपापला प्रचार करणं हा त्यांचा अधिकार आहे, पण दुर्दैवाने मोदीच्या या प्रचारामध्ये एक मोठा मीडियाचा ग्रुप सहभागी आहे. ते स्वतः पण म्हणतात की अशाच प्रकारचं चित्र आहे की मोदीच येणार आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की प्रोपोगंडापासून आपण दूर राहिलं पाहिजे. प्रचारकी तंत्रज्ञानाचा वापर जो होतो आहे त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. तुम्ही तपासा हिटलरची हिस्ट्री. हिटलरला स्वतःचे फोटो काढून घेणे फार आवडत होते. हिटलर तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना बोलवून त्यांच्यासोबत फोटो काढायचा, त्यांना जेवायला बोलवायचा. या सगळ्या घटना लक्षात घेतल्यावर आपण कुणाला आणून बसवलेलं आहे हे आपल्या लक्षात येत असेल तर ती चूक सुधारायला पाहिजे. शेवटचा मुद्दा मी नेहमी मांडतो सगळ्या भाषणांमध्ये, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा आहे. ज्या पद्धतीने शिवसेना ओरिजिनल हा पक्ष फोडण्यात आला, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर जण म्हणजे ती अलिबाबा आणि 40 चोर गोष्ट होती, तसंच ते झालं. पळून गेले. आधी गुवाहाटीला गेले, सुरतला आधी गेले, मग गुवाहाटीला गेले, मुंबईला आले आणि गोव्याला पण गेले. आपण स्वतः नव्हतो त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या ठिकाण मिस होऊ शकतं. सुप्रीम कोर्टाने जवळपास 5.5 महिने सातत्याने हिअरिंग घेऊन सुनावणी केली, लोकांचा युक्तिवाद ऐकून घेतला, त्यात सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली आणि एक निकाल दिला. आणि त्या निकालामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सुप्रीम कोर्टाने डिसाईड केले. ज्याच्यामधले 2-3च मुद्दे महत्त्वाचे म्हणून मी आपल्याला सांगतो. 123व्या परिच्छेदामध्ये त्यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंना लीडर म्हणून जी मान्यता दिली तो निर्णय इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर होता. 206D या परिच्छेदामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही, तर मूळ राजकीय पक्ष व्हीप नियुक्त करू शकतात आणि त्यांनी व्हीप जो नियुक्त केला आहे त्यालाच मान्यता मिळाली पाहिजे, हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. 123व्या परिच्छेदामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 22 जून 2022 रोजी भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जी मान्यता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली ती बेकायदेशीर होती असं सांगितलं. म्हणजे त्यांचा व्हीप चालूसुद्धा शकत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला, पण मग स्वतःच सगळा निर्णय जाहीर करून काही जणांना अपात्र का नाही ठरवलं. याचं कारण असं आहे की 10व्या परिशिष्टामध्ये म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याच्या परिशिष्टामध्ये 6व्या परिच्छेदात हे सांगितलेलं आहे की जर पक्षांतर बंदी कायद्याचा प्रश्न असेल तर त्या संदर्भातला निर्णय हे
राहुल नार्वेकर म्हणजे विधानसभा अध्यक्ष जे असतील ते घेतील. आणि म्हणून त्यांच्याकडे विश्वासाने हे प्रकरण पाठवलं. राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा सुद्धा विश्वासघात केला. राहुल नार्वेकर यांनी पहिले तर निर्णयच घेण्यासाठी टाळाटाळ केली, केसच ऐकून घेण्यासाठी टाळाटाळ केली. हे कागदपत्र पाहिजे, ते अनावश्यक सगळे कागदपत्र बोलवले. जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवला आणि त्याच्यानंतर निर्णय दिला. कोणीच अपात्र नाही. जादूचे प्रयोग. कोणीच अपात्र का नाही? कारण की राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार, पण ते सुद्धा वकील आहे ते समजून घ्या, राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार हे पक्षांतर्गत वादाचा प्रश्न हा असल्यामुळे मी कुणालाच अपात्र ठरवू शकत नाही. इथे जे अनेक वकील बसलेले आहेत, इथे न्यायाधीश बसलेले आहेत, सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जर हे पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गतचं प्रकरण नाही, सर्व सरन्यायाधीश आणि 4 महत्त्वाचे न्यायाधीशांनी निकाल दिल्यावरही राहुल नार्वेकरांना जर असं वाटते, तर त्यांचं काम काय होतं? त्यांचं एकच काम होतं की त्यांनी हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे परत पाठवायला पाहिजे होतं की हा पक्षांतर्गत वादाचाच प्रश्न आहे, पक्षांतर बंदी कायदा इथे लागू होत नसल्यामुळे तुमच्याकडे हे प्रकरण परत, असं म्हणून त्यांनी ते परत पाठवायला पाहिजे होतं. पण त्यांनी तसं न करता एक अत्यंत वेडावाकडा, कायद्यामध्ये न बसणारा, घटनाबाह्य निकाल दिलेला आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या निकालानंतर अजितदादांना सुद्धा चेव चढला आणि त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाने त्यांचं संरक्षण केलं. आज आपण पाहतो की शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना, शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना, राष्ट्रवादी हा मूळ पक्ष अजितदादांना, घड्याळ चिन्ह अजितदादांना, तरीसुद्धा 38-8-4, 38 नाही किती 28-8-4 ही जी आकडेवारी अपमानाची आकडेवारी आहे. आणि एकनाथ शिंदेंच्याच पक्षात गेलेले, पळून गेलेले अनेक जण म्हणतायत की आम्हाला कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या. म्हणजे तुम्ही मूळ पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तरी तुम्हाला विश्वास नाही. कारण की तुम्ही जो प्रकार केलेला आहे, ज्याला गद्दारी हा शब्द आहे, तो महाराष्ट्राला मान्य नाही. त्यामुळे यावेळेस आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत केवळ मतदान करायचं नाही, तर राहुल नार्वेकरांना जे कळलं नाही ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. अपात्र कोण हे सुद्धा आपल्याला ठरवायचं आहे. मला एवढंच वाटते की एक गडद प्रवास संविधानाचा जो सुरू झालेला आहे, राहुल नार्वेकरांनी केलेला आहे, त्याच्यामध्ये एक ताणतणावाचं राजकारण राहुल नार्वेकरांच्या निर्णयामुळे, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे, निवडणूक आयोग सुद्धा पाळीवच आहे, निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे ताणतणावाचं एक नवीन राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. आणि राजकारणाला कीड लावण्याचा एक प्रकार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी केलेला आहे. जनता यांना माफ करणार नाही असं मला वाटतं. जर वाटत असेल देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी फार चांगली गोष्ट केलेली आहे अशा प्रकारचं राजकारण करून, ज्या डौलात ते असे डौलत चालत असतात, त्यांना वाटते ते चाणक्य आहेत, हे राजकारण चुकीचं आहे, हे आपण त्यांना आता ठामपणे सांगायला पाहिजे. महाराष्ट्राला हे राजकारण मान्य नाही. आणि म्हणून शेवटचा मुद्दा माझा एवढाच आहे की महाराष्ट्र धर्म आपला हाच आहे आता, की यांना आपण पाडायचं, यांना हद्दपार करायचं. जे कोणी नवीन येतील त्यांना आपण पाहून घेऊ. आणि म्हणून नागरिक निर्भय होत असेल, निर्भय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली असताना आपण आता लोकशाही आणि संविधान जे घट्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात धरून ठेवलेलं आहे, त्या संविधानाशी एकनिष्ठा ठेवून आपण यावेळेस मतदान करायचं आहे. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.